कपिलनगर पोलिसांनी गस्तीदरम्यान छिंदवाडा येथील 3 तरुणांना अंमली पदार्थासह पकडले। त्यांच्याकडून मोबाईल आणि कारसह एकूण 10 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला। प्रियांशु अनिल शुक्ला 23 वर्ष राहणार खजेरी, अंश वीरेंद्र पुरिया 22 वर्ष राहणार एसआरटी कॉलनी आणि अभिषेक अशोक भवरकर 25 वर्ष राहणार गुरिया अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलिसांचे पथक पॉवर ग्रिड चौकाजवळ गस्त घालत होते। या दरम्यान MP28 CB 5652 क्रमांकाची कार गुज्जर लॉनकडे संशयास्पदरित्या जाताना दिसली। पोलिसांनी कार अडवली। पंचासमोर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता 4.25 ग्रॅम MD मिळाली। पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून MD 4 मोबाईल आणि एक कार जप्त केली आहे। आरोपीविरुद्ध NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आरोपी नागपूरच्या पेडलरकडून माल खरेदी करण्यासाठी आले असल्याचा संशय पोलिसांना आहे। छिंदवाडा येथीलच एका तरुणाच्या माध्यमातून तीनही नागपुरात आले होते। पोलिसांनी त्या तरुणालाही छिंदवाडा येथून ताब्यात घेतले। नागपुरातील पेडलरबाबत चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की तिन्ही आरोपी सुशिक्षित कुटुंबातील आहे। प्रियांशु BComचा विद्यार्थी आहे। अंश पुरिया यांचा छिंदवाडा येथे रेस्टॉरंट आहे। त्याचे आई वडील डॉक्टर आहेत। अभिषेकनेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे। न्यायालयाने तिघांनाही 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। जय हिंद। नागपूर पोलीस आयुक्त आदरणीय सिंघल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे। ऑपरेशन थंडर हे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन आम्ही पोलीस मार्फत राबवित आहोत। त्या अनुषंगाने काल सकाळी म्हणजे 5च्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की पॉवर ग्रिड चौक इथे एक वाहन उभी आहे आणि या वाहनामध्ये MDच्या पदार्थाची काहीतरी देवाणघेवाण होणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिथे पोहोचलो असता, आमचे पथक तिथे पोहोचले असता आम्हाला तिथे 3 संशयित मिळून आले आणि त्यांच्या ताब्यातून आम्हाला 4.25 ग्रॅम MD आणि मोबाईल आणि सोबत 4 चाकी वाहन असं एकूण मुद्देमाल 10,07,500 असं मिळून आलेलं आहे। आणि त्या जे 3 संशयित मिळून आले त्यांची नावं आहेत अंश वीरेंद्र पुरिया वय 22 वर्ष, प्रियांशु अनिल शुक्ला वय 23 वर्ष आणि अभिषेक अशोक भावरकर वय 25 वर्ष। हे तिघेही छिंदवाड्याचे आहे। काल सकाळी आम्ही गुन्हा दाखल केला आहे NDPS ॲक्ट अन्वये। काल आदरणीय कोर्ट समोर त्यांना पेश केलं असता आम्हाला उद्यापर्यंत त्यांचा PCR मिळाला आहे। त्या अनुषंगाने आमचे पथक छिंदवाडा इथं रवाना झालेले आहेत, जेणेकरून हे 3 आरोपी व्यतिरिक्त अजून काही आहेत का यांचा शोध घ्यायचा आहे। सोबतच लोकल मदत त्यांना काही मिळाली का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत। अद्यापपर्यंत 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पूर्ण मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल साहेब, माननीय जॉईंट CP साहेब, माननीय नॉर्थ रिजन साहेब, माननीय DCP कदम साहेब, माननीय ACP बंडीवार साहेब आणि पोलीस स्टेशन कपिलनगरच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ही गाडी MP पासिंगचीच आहे आणि त्या गाडी I-20 आहे, 4 मोबाईल आहे आणि एकूण MD असं एकूण 10,07,500चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। आमचा तपास चालू आहे।